नमस्कार मित्रो. मंगळवेढ्यातील एक सुप्रसिद्ध कवी श्रीयुत प्रकाश जडे सर यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. सरांचे कवी म्हणून प्रसिद्ध तर आहेतच, त्यांनी अनेक सदर लेखन केलेलं आहे, अनेक पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, प्रस्तावना लेखन केलेलं आहे. त्यांचं पहिलं पुस्तक जे होतं रक्तफूल आणि अलीकडच्या काळात खूप गाजलेलं पुस्तक म्हणजे वात्सल्य सुक्त. सरांचा साहित्यिक परिचय खूप मोठा आहे. ते शिक्षक म्हणूनही त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे. अशा एका अत्यंत हरहुन्नरी अशा व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. तर मी सरांना पहिला प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या आयुष्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. एकूण ह्या सगळ्या 75 वर्षाच्या पाठीमागं बघताना, वळून बघताना आता तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? वयाच्या 75 पूर्ण होत असताना ज्यावेळेला मी पाठीमागं वळून पाहतो त्यावेळेला मनामध्ये एक कृतज्ञतेची भावना आहे. कारण ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायची संधी मिळाली, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याच्या पाठोपाठ साहित्य क्षेत्रामध्ये, या दोन्ही क्षेत्रामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की मी अगदी झोकून देऊन काम केलं. साहित्य क्षेत्रामध्ये जवळजवळ गेली 50 वर्ष मी लेखन करतो आहे. शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होऊन जवळजवळ आता 16 वर्ष झाली. पण शिक्षण क्षेत्रातही माझा संपर्क अजूनही टिकून आहे. किंवा शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडी ज्या अलीकडच्या काळामध्ये घडत आहेत त्याविषयी तेवढीच मला अजूनही शिक्षक असल्यासारखी उत्सुकता आहे. आणि त्यामुळं त्या दोन क्षेत्रामध्ये मला इतकी माणसं जोडता आली की शिक्षक असताना विद्यार्थी आणि पालक, पण साहित्य क्षेत्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुतांशी प्रतिभावंतांशी संपर्क साधण्याचा मला संधी मिळाली. आणि विशेषतः आणखीन एक शिक्षकाचं मुळात हा शिक्षक असल्यामुळं त्या शिक्षकाची जी भूमिका असते ती भूमिका मला साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा निभावता आली. आणि त्यामुळं साहित्य परिषदेच्या शाखेमार्फत मंगळवेढ्यात जवळजवळ नवीन लिहिते हात मला उभा करता आले. जवळजवळ 30 ते 35 लोक अशा मी अभिमानाने सांगू इच्छितो की ते तितक्याच ताकदीनं लेखन करतायत. किंबहुना माझ्यापेक्षाही अधिक प्रतिभावंत मंडळी मला या निमित्ताने माझ्या भोवती गोळा करता आली. आणि त्यामुळं वार्धक्याची, म्हातारपणाची जाणीवच या 75 वर्षामध्ये या माझ्या भोवती वावरणाऱ्या युवकांनी मला होऊ दिलेली नाही. क्या बात. सर, दुसरा एक प्रश्न असाच या अनुषंगानंच विचारायचं आहे. तुम्ही आज 75 वर्ष, खरं तर तुमच्या या सगळ्या आयुष्याची कारकीर्द आहे. मला एक तुमच्या या दीर्घायुष्याचं रहस्य काय सांगता येईल? साहित्याकडे आपण वळणारच आहोत. दीर्घायुष्याचं रहस्य जर सांगायचं झालं तर सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त राहणं. रिकामं, पण मन रिकामं आहे आणि आता काय करू असा प्रश्न कधी माझ्यासमोर उभाच राहिला नाही. मी सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असतो. माझ्या घर असं आहे की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत माझ्याकडे माणसांचा राबता असतो. माझ्याबरोबरचे सेवानिवृत्त मला विचारतात की वेळ कसा घालवता, काय करता. पण मला या वयामध्ये सुद्धा अजून वेळ पुरत नाही अशी जाणीव होते. आणखीन खूप काही आपल्याला करायचं आहे ही भावना मला तरुण ठेवते किंवा माझ्या जीवनाला बळ देते म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही खूप साहित्य लेखन केलेलं आहे. मला एक असा मूलभूत प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला व्यक्त व्हावंसंच का वाटलं मुळात? व्यक्त व्हावं असं वाटल्याचं कारण असं होतं की कॉलेजच्या जीवनामध्ये खरं पाहता मी विज्ञानाचा विद्यार्थी, गणित विज्ञान हे माझे विषय. पण माझे वडील जे होते ह्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्यामध्ये घरामध्ये सातत्यानं पुस्तकं असायची. ती वाचता येत नव्हती त्यावेळेपासून मी पुस्तकं हाताळत होतो. आणि योगायोगाने असं झालं की मी जरी विज्ञान शाखेमध्ये गेलो तरी त्यावेळी मला महाराष्ट्रातले गाजलेले वक्ते आणि प्राध्यापक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे माझ्या वडिलांचे वर्गमित्र होते. आणि ते माझ्या वडिलांनी नेहमी म्हणायचे की तू मुलाला चुकीच्या साईडला घातलं, त्याला आर्ट्सला घालायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये लिहिचा गुण आहे. आणि कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांनी मला त्या संगमेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांच्या स्टुडंट कॉलिंग नावाचं जे नियतकालिक होतं त्याचं संपादक केलं. आणि त्यामुळं लिहिण्याकडचा ओढा वाढत गेला. पुढं माझा योग एक सांगायला आनंद वाटतो की मी विज्ञानाचा विद्यार्थी
वर्गामध्ये सगळे विज्ञान विषयाची गणिताची आवड असणारी विद्यार्थी मित्र होते. तरीसुद्धा माझ्या खरे मित्रत्वाचं नातं हे प्रामुख्याने आर्ट्सच्या विद्यार्थ्यांशी असायचं किंवा आर्ट्सचे प्राध्यापक हे सुद्धा माझ्या मित्रमंडळामध्ये होते. त्या तत्कालीन डॉक्टर राजशेखर हिरेमठ किंवा कैलासवासी चंद्रभूषण कुलश्रेष्ठ ती जी त्या काळामधली गाजणारी साहित्य क्षेत्रामधली मंडळी होती यांच्याशी माझं फार लवकर जीवाभावाचं नातं जुळलं होतं. आणि त्यामुळं मी बराचसा वेळ माझा कॉलेज जीवनामध्ये या साहित्यिक मंडळींबरोबर जायचा. त्यांच्या कविता ऐकणं वाचणं यामध्ये वेळ घालणं आणि मग त्यातनं आपणही यांच्यासारखं काहीतरी लिहावं अशी ओढ एक मनात निर्माण झाली. आणि मग साधारणपणे 1977 रक्तफूल हा माझा कविता संग्रह त्यावेळी प्रसिद्ध झाला. डॉक्टर निर्मल फुलफुलांची त्याला पाठराखण होती आणि चक्क चंद्रभूषण कुलश्रेष्ठींनी त्याचं मुखपृष्ठ काढलेलं होतं. हा मुखपृष्ठ हा त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता. आणि त्याच कविता संग्रहाला पुढं पावलो नेरुदा पुरस्कार ही रशियन कवी जो ज्येष्ठ रशियन कवी आहेत त्याच्या स्मरणार्थ चंद्रपूर इथून दिला जाणारा पहिला पुरस्कार माझ्या या पहिल्या पुस्तकाला मिळाला होता. आणि त्यातल्या 3 ते 4 कवितांचं मद्रासमधून प्रसिद्ध होणाऱ्या पोएट या नियतकालिकामध्ये इंग्रजी भाषांतरही झालं होतं. त्याचा योगायोग असा होता की सोलापूरचे जावई असणारे विश्वनाथ थोंटे नावाचे एक प्राध्यापक औरंगाबादला इंग्रजीचे प्राध्यापक होते. आणि असंच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. त्यांनी माझ्या कवितांचं पुस्तक पाहिलं आणि मला म्हणालं की यार ही कविता भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून इंग्रजीमध्ये गेली पाहिजे. की भारतामध्ये स्त्री पुरुषांचं नातं असतं जेव्हा नवरा बायकोचं जे नातं आहे ते नातं ह्या कवितेतनं अधिक प्रभावीपणे मांडलं गेलं असं मला वाटतं. आणि ते इंग्रजीमध्ये यावं या उद्देशाने त्या कवितांचं त्यांनी भाषांतर केलं. आणि त्या भाषांतराचा फायदा असा झाला की ही कविता जगभर गेली. बराच काळ ती इंग्लंडमध्ये एका विद्यापीठामध्ये संदर्भ पुस्तक विशेषतः मराठी संस्कृतीतली प्रेम कवितेचं संदर्भ पुस्तक म्हणून तिचा उल्लेख होत गेला. आणि त्यामुळं साहित्य अकादमीच्या हू याच्यामध्ये माझा पहिल्यांदा समावेश झाला. म्हणजे या कवितेनं मला ह्या पुस्तकाने पहिल्याच पुस्तकाने मला बरंच काही भरभरून दिलं. हां, खरं तर मी त्यातल्या कविता वाचलेल्या आहेत. रक्तफूलमधल्या स्त्री आणि पुरुषांचं नातं तर आहेच, पण पती पत्नींचं नातं इतकं अप्रतिम तरल भावनेने ते उलगडत जातं. हा कविता आपण प्रत्यक्ष वाचूनच तो अनुभव घ्यावा असं मला वाटतं. खरं तर सरांची कविता त्यांच्या वयाबरोबर आणि त्यांच्या अनुभवाबरोबर समृद्ध संपन्न होत गेलेली आहे. पण त्याच्या अगोदर हा साहित्याशी जो संबंध आहे, अगदी बालपणापासून तुम्ही साहित्याकडे वळालात आणि त्यानंतर हळूहळू सगळं आपण स्वतःच लेखन करत राहिलात. घरचा संस्कार हा फार महत्त्वाचा वाचनाच्या संदर्भातला असेल, लेखनाच्या संदर्भात असेल. तरी तुम्हाला कविताच, कारण जास्तीत जास्त सरांनी कविताच लिहिलेल्या आहेत. इतर प्रकारचं लेखन खूप केलेलं आहे, पण कविता हा त्यांचा स्वर आहे असं मी म्हणेन. तर कविताच का लिहावीशी वाटली? त्याचंही कारण असं होतं की महाविद्यालयीन जीवनामध्ये आता म्हणल्याप्रमाणे सगळी विज्ञान गणिताचे मित्र होते माझे. परंतु योगायोगाने मला सोलापूरच्या नव्या पेठेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की दीक्षित फोटो स्टुडिओ नावाचा एक फोटो आहे. तो आमच्या एका दूरच्या नातेवाईकाचा आहे तसा. पण ते नातेवाईक साहित्य क्षेत्रामध्ये विशेषतः कवी म्हणून फार प्रसिद्ध होते. कवी संजीव किंवा कृष्ण गंगाधर दीक्षित की ज्यांनी भाऊबीज सिनेमाचा पटकथा लेखन चित्रपट गीतं लिहिलेली होती. भाऊबीज हे त्यांचं गाजलेलं, पण त्याशिवाय अनेक चित्रपटाचे पटकथा लेखन वगैरे त्यांनी केलं होतं. त्यामुळं सिनेमातला माणूस म्हणून त्यांच्याबद्दल एक माझ्या मनामध्ये खूप मोठं आकर्षण होतं. कधीतरी भेटावं, त्यांची ओळख करून घ्यावी असं वाटायचं. आणि योगायोगाने काही मित्रांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये नेलं. मग नाव सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अरे तू तर माझा नातेवाईक आहे. मग तिथे ओळख झाली. आणि त्या माणसाचं एकूण जी जीवनशैली होती की धोतर, एक नेहरू शर्ट, पांढरे केस झालेले, पांढरे शुभ्र केस, लांब लचक, आणि बोलण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची आरेरावी असायची. हुकुमशाही पद्धतीनं गेलं की पहिल्यांदा स्वागत व्हायचं, ये पक्यामध्ये, आणि मग बैस इथं, आणि सुरुवात व्हायची. त्यांच्या कविता नुसत्या ऐकायच्या आपण. आणि मग तिथं योगायोगाने इतकी मंडळी जमायची संध्याकाळी की सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातली माणसं कुणी तिथं नाहीत असं व्हायचंच नाही.
अगदी थेट दत्ता हलसगीकरांच्या पासून ते सरदेशमुखांपर्यंतची मंडळी किंवा विमा कुलकर्णी असोत, टेंभुर्णीकर नावाचे एक शाहीर होते त्यावेळी, ते शाहीर नाही फाटे शाहीर फाटे, ही मंडळी तिथं त्या स्टुडिओमध्ये असायची. आणि मग मी तिथं जाऊन बसायचो. तर मी वयाने त्यांच्या सगळ्यापेक्षा लहान होते. ही सगळी मोठी मंडळी होती त्या क्षेत्रात नावाजलेली मंडळी, आणि त्या प्रत्येकांच्याकडं कविताच असायची. आणि त्यांच्या कविता ऐकून ऐकून आपण असं काहीतरी लिहिलं पाहिजे ही भावना निर्माण झाली. आणि मग मी पहिल्यांदा एका कागदावर एक कविता लिहिली आणि त्यांना दाखवली. कवी संजीवाने ते हातात घेतली, वाचली, आणि 2 तुकडे गेले कागदाचे. हे म्हणले, पोरा ही कविता नसते, तो आमचं ऐकून आमच्यासारखं काहीतरी लिहू नकोस. हा, तुला जे मनात येतंय, तुला जे वाटतंय ते तुझ्या शब्दात आलं पाहिजे. कॉपी कुठल्या कुणाची करायची नाही. आणि मग त्याला थोडंसं वाईट वाटलं की आपण पहिलीच कविता आपल्यासमोर काढून टाकली कोणीतरी. पण त्याच्यामुळं त्यांनी मी 1-2 दिवस गेलो नाही तिकडं, जाऊच वाटलं नाही. मग मानसिक नाराज होतो. पण पुन्हा त्याने मला निरोप पाठवून बोलून घेतलं. मग मी, माझे मित्र होते त्यावेळी, फार अतिशय जवळचे प्राध्यापक होते ते दयानंद कॉलेजला मराठीचे, चंद्रभूषण कुलश्रेष्ठ. त्यामुळे त्यांनी मला अगदी अक्षरशः ढकलून परत तिथं नेलं. आणि मग त्या दिवशी त्याने मला सांगितलं की लिहायचं, पण आज दुसऱ्याला दाखवण्या अगोदर स्वतः 10 वेळा ते वाच. तुझ्या मनाला ते पटलं तर मग माणसासमोर आहे. प्रसिद्धी ही मला सगळं माझं कुणीतरी ऐकावं, वाचावं, त्याचं कौतुक करावं ही अपेक्षा ठेवू नकोस. आणि त्यांनी जे धडा शिकवला त्यातनं पहिली कविता. आणि मग योगायोगानं त्याच वेळी मी नुकतंच BSc झालो होतो. काय करायचं BSc नंतर हा एक प्रश्न होता. रिकामं फिरत होती, खरं तर काहीच नव्हतं. आणि योगायोगा माझे एक मित्र होते, त्याचे वडील ते त्यावेळेच्या निरा विक्री केंद्र एक होतं पार्क चौकात सोलापुरात, तिथं निरा विक्री केंद्र चालवायचं. मग ते म्हणले, अरे इथे येत जा हिशोब लिहायला, बसूनच घरात तर. मग पहाटच्या वेळी मी 2-3दा तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथं ते निरा प्यायला रंगावैद्य यायचे, संचारचे संपादक. त्याने मला विचारलं, कुठला मुलगा? म्हणले, पुण्यात आहेस तू, इथं काय इथं कधीपासून येतो वगैरे. मग BSc झालाय का? BSc झालाय ना. मग म्हणलं, लिहिता येतं का मराठी चांगलं? हस्ताक्षर कसं आहे बघू. आणि हस्ताक्षर वगैरे बघितलं. म्हणजे उद्यापासून माझ्याकडे संचारमध्ये. मग मला वाटलं तुमच्यासंग, मलाही वाटलं की मला आता संचारमध्ये बोलवलं. म्हणजे कुठे येऊ? घरी येणं. मग सोलापुरात ते नव्या पेठात ना दत्ताचं मंदिर आहे, त्या दत्ता मंदिरा शेजार त्यांचं घर होतं. मग मी गेलो. खूप पत्रकार वगैरे जमलेले, कोणी सगळी मोठी माणसं. मी नौखा गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, बस म्हणे. त्याचं खुर्चीवर बसलं की असं खाली बसून त्यांच्याजवळ मी सांगतो ती लिहिण. मग एक पत्र काढायचं. त्यावेळी पोस्टाने बातम्या यायच्या. एक पाकिट उघडायचं, बातमी वाचायचे, मग ती रिराईट करायची. ते सांगतील त्याप्रमाणे ती घेऊन घ्यायची. पहिलं काम सुरू झालं. आणि मग खरं तर पत्रकारितेचे पहिले धडे मला त्यांनी शिकवले. मी 2-3 महिने त्यांच्याकडं, त्यांनी सांगायचं आपण लिहून घ्यायची बातमी, या पद्धतीने काम केलं. आणि मग बातमी कशी लिहायची किंवा आलेल्या बातमीला कसं मोल्ड करता येतं हे मी त्यांच्याजवळ शिकलो. आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे 8-10 महिने संचारमध्ये मी त्यांच्याकडं उपसंपादक म्हणून, वृत्तसंपादक म्हणून काही काळ काम केलं. आणि त्यामुळे खरं तर ना की आपलं जे साहित्य आहे त्याला प्रसिद्धीला काय दर्जा पाहिजे, त्या स्वरूपाचं आपण लिहिलं पाहिजे. आपण लिहिलं तेवढं खुश होऊन उपयोगाचं नाही, की ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या पद्धतीनं ते कागदावर उतरवलं पाहिजे त्याचे धडे मी तिथं गिरवले म्हणलं तर हरकत नाही. कारण आणि त्यामुळं तिथं मी लिहितो. 1-2 पहिली माझी कथा, पहिली कविता संचारमधून प्रसिद्ध झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की तुला काय आवडतं? आता ते वयच असं होतं की सिनेमा पाहायला आवडतं. सिनेमावर काय लिहू शकतोस तू? म्हणलं प्रयत्न करतो. तर त्या सायलीजवळ कोठे नावाच्या त्या सितारा नावाची संचारची पूर्व निघायची चित्रपट, त्या संपादित करत होत्या. मला त्यांच्याकडे वाटलं, तिला भेट म्हणलं, त्यांना भेटलं. मग
काय म्हणलं तुम्ही काय लिहिताय आतापर्यंत सिनेमाविषयी काय लिहिले. म्हणलं काय लिहिलं नाही. अच्छा आधी मी काही लिहिलं नाही. मग तुम्ही असं कसं काय ठरवलं म्हणलं की मी सिनेमाविषयी लिहितो तुम्ही असं कसं म्हणलं संपादकांना. म्हणलं आहे मला आवड. आवड आहे म्हणजे काय पाहणं आणि लिहिणं खूप फरक आहे. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. मला हातात त्यांनी एक 8-10 पुस्तकं दिली चित्रपतीची. म्हणलं सर हे वाचा मग आपण तुम्हाला काय लिहिता येतं बघू. आणि मग मी ते वाचायला घरी नेली वाचली म्हणजे काय आवड म्हणून ती वाचली. अभ्यास असं काय नाही तर त्यावेळी ते कळते नव्हते घ्यायचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं मनोरंजक म्हणून ती वाचली. आणि वाचल्यानंतर मला आता नाव आठवत नाही आहे आनंदबाला नावाची नटी होती ती त्या दरम्यान वारली. मग मला त्यांनी बोलवून सांगितलं की अशी ही नटी वारली हिच्यावर आपल्याला पुढच्या वेळी पुरवणी काढायची आहे. तुम्हाला दिलेल्या पुस्तकात त्यांची जी माहिती आहे ती सगळी काढवल्या पुढे काढली. मग ती सगळी काढल्यानंतर मला म्हणजे आता ही तुमच्या शब्दात लिहायची. आणि मग तो पहिला लेख तिथं मी सितारा पुरवणी संचारच्या लिहिला. आणि मग तो त्यांना बऱ्यापैकी चांगला वाटला. त्यांनी सांगितलं की आता दर आठवड्याला तुम्ही संचार पुरवणीत लिहायचं. आणि जवळजवळ 1.25 वर्ष ते सातत्यानं मी ते काम तिथं संचारमध्ये केलं. रवींद्र कवी मंडळाची स्थापना आपण केली होती सोलापूरला. त्याची प्रेरणा किंवा ते का असं स्थापन करायचं वाटलं. रवींद्र कवी मंडळ म्हणजे सोलापुरात त्यावेळी साहित्यिक वातावरण मोठं होतं नाही असं नाही. लिहिणारी त्या काळात खूप मोठी मंडळी होती. तर एक शिक्षक होते छत्रपती त्यांचं आडनाव होतं आणि ते महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा चालवायचे. कोचन हायस्कूलमध्ये ते माध्यमिक शिक्षक होते. मग ते आणि दत्ता हलदगीकर हे चालवायचे. आणि इकडं ते तिथे त्यावेळी गटचट असायची त्या पद्धतीनं होते. कवी संजीवांच्या घरी असणारा एक गट वेगळा होता आणि हा मसाबचा एक गट वेगळा होता. मग तिथं आम्ही चाललेलं. मग नवीन जी मंडळी जमली त्याच्यामध्ये विश्वनाथ निंबाळे होते किंवा संध्या करमरकर किंवा त्यावेळेचे महापौर होते किशोर देशपांडे त्यांची बहीण एक होती. अशी आम्ही तरुण मंडळी होतो. रजनी देशपांडे. तर ही जी मंडळी होती ह्या मंडळीत लिहिणारे आम्ही होते सगळे. पण त्या लिहायला असं पाठीमागं मार्गदर्शन किंवा त्याच्या प्रसिद्धीचा काही भाग असं काहीच नव्हतं किंवा कुणीतरी पाठीवर हात ठेवणारही नव्हतं. आणि त्यावेळी आमच्यातले जरा वयोवृद्ध असणारे चंद्रकांत झुंजे या नावाचे कवी होते जुने. त्यांची ही कल्पना होती की आपण एकत्रित येऊन एखादं मंडळ यासाठी स्थापन करूया. आणि विशेषतः माझ्यापेक्षा खूप मोठे असणारे पण वयान ज्येष्ठ असले तर आमच्या सगळ्या तरुण मित्रामध्ये असणारे एक प्राध्यापक होते चंद्रशेखर राजशेखर हिरेमठ. त्यांच्या पुढाकाराने ही रवींद्र कवी मंडळाची स्थापना झाली. आता हे रवींद्र नाव कुठनं आलं तर ती रवींद्रनाथ टागोरांच्याकडनं घेतलेली प्रेरणा होती. रवींद्रनाथ टागोरांच्या कविता त्यावेळी नुकत्याच मराठीत यायला लागल्या होत्या. मराठी भाषांतर त्याची काही पेपरमध्ये प्रसिद्ध होत होती. आणि तिच्या आवडीपोटी रवींद्रनाथांचं नाव म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचं म्हणून रवींद्र कवी मंडळ याची पहिल्यांदा त्याची स्थापना झाली. पण विद्यार्थी दशा होती फारसं कोणी मिळवतं नव्हतं आणि त्यामुळे आर्थिक पाठबळ असं काही नाही. पण आपले आहे तो आवाका तेवढ्यात ही चळवळ चालवायची असं ठरलेलं होतं. आणि त्याच्यानुसार काय करायचं की तुम्ही पाहिलेले आहे की जशी लग्नपत्रिका असते एखादी किंवा 2 पुस्तकाची 2 पानं एवढाच भाग प्रिंट करायचा. एवढाच कवितेचा भाग 4 पानाच्याच कविताचं पुस्तक वहिन्या 2 महिन्यातनं ते काढायचं आणि मग आपल्याच कविता सगळ्यांच्या त्याच्यातून प्रसिद्ध करायच्या. त्यावेळी असणारं वृत्तपत्र संचारपेक्षा दैनिक विश्व समाचार नावाचं एक वृत्तपत्र होतं. त्यांनी ती चळवळ खूप उचलून धरली आणि मग त्याच्यावरती परिशोधनं टिपणं यायला लागली आणि रवींद्र कवी मंडळ हळूहळू लोकांना प्रसिद्ध व्हायला लागलं. जसं आता हित साहित्य परिषदेची आपण चळवळ चालवतो तशी महिन्या 2 महिन्यातनं आम्ही एकत्र यायचो आणि वेगवेगळे कार्यक्रम त्यातनं कवी संमेलनं व्हायला लागली. आणि मग त्यातला एक सांगण्यासारखा अनुभव असा की नव्यानं पहिलं कवी संमेलन मोठं घ्यायचं असं ठरलं. आणि मग मोठं घ्यायचं ठरलं तर एका आर्थिक तरतुदीचा भाग होता आणि
का पूर्व अनुभव कुठला नाही, तरी पण एक मोठं संमेलन आपण घ्यायचं असं ठरल्यानंतर त्यावेळी गणेश बाळी नावाचे एक व्यापारी होते आणि सोलापूरचे माजी महापौरही होते. त्यांनी सांगितलं की ते म्हणजे कवी संजीवांचे मित्र, गाण्याची साहित्याची आवड असणारा माणूस. त्यांनी सांगितलं की आर्थिक मी सगळं सांभाळतो, तुम्ही घ्या. आणि मग पहिलं कवी संमेलन घ्यायचं ठरलं. आणि कोण अध्यक्ष असावं, मग आपल्या काही फार कोणी सोलापूर बाहेर कोणी आपल्याला ओळखत नव्हतं किंवा कोणी लांब साहित्य कोणी आपल्या फार मोठे परिचयाचे नव्हते. तेव्हा मग मी तुम्हाला म्हटलं की थोंटे नावाचे प्राध्यापक होते, त्यांनी मला सुचवलं की त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गाजणाऱ्या कवीचं नाव होतं फमू शिंदे. तर फमू शिंदेनं बोलवूया. आम्हाला ते नावही माहीत नव्हतं त्या काळात. मग कोण आहे काय आहे काही कल्पना नव्हती. आणि मग ते म्हणले माझ्या कॉलेजमध्ये आहे, मी घेऊन येतो म्हणले त्यांना. मग ठरलं. आता जे फमू एवढे मोठे आहेत त्यावेळी अगदी त्यांची सुरुवात होती. त्यांचा जाहीर कार्यक्रम पहिलाच. मग फमू शिंदे हे सांगायला त्यावेळी एसटी नाही, 2 दिवस आधी आले. तेवढं आमच्या इतका त्यांना उत्साह, कारण पहिलाच कार्यक्रम आहे. आल्यानंतर मग 2 दिवस काय करायचं, मग आणि त्यांच्यावर फिरायला कोणतरी पाहिजे की त्यांना कंपनी द्यायला कोणतरी पाहिजे. मग ती काम माझ्यावर आहे. मग सांगायला हरकत नाही की आम्ही सोलापूरचा किल्ला मी त्यांना फिरून दाखवला, हुतात्मा बागेत नेऊन फिरवून आणलं. माझ्या तुम्हाला दाखवली फोटो आहेत त्यांचे त्यावेळेचे की हुतात्मा बागेत बसून गप्पा मारायच्या. असं 1-2 दिवस काढले. तिसऱ्या दिवशी कवी संमेलन झालं बऱ्यापैकी. त्यावेळेच्या काळाच्या मनाने बरं झालं. बातम्या आल्या वर्तमानपत्रातून वगैरे, त्याचं बरं कौतुक झालं. मग गेले आणि तिसऱ्या दिवशी पोस्टाने त्यांचं मला पोस्टकार्डवर पत्र आलं. आणि मी इथं आलो म्हणलं, तू बोलवलंस आणि मी आलो. आणि पण म्हणलं मला आता कॉलेज विचारते 3 दिवस तू कुठं होता. त्यांची ती शब्द खेळायची सवय त्यावेळी होती. आता काय करायचं म्हणलं इथं. मग मी सांगितलं म्हणलं असं असं त्याला गेलो होतो. तुझ्याजवळ काय पत्र आहे का त्याचं, तुला बोलवलं होतं म्हणून, किंवा तुला आमंत्रणाचं काय पत्र आहे का, किंवा कुठं काय बातमी येते. किंवा आता बातम्या तुमच्याकडच्या पेपरमध्ये आल्या, मी इथं काय दाखवू. म्हणजे किती भीती होती. ते म्हणलं अरे माझी बिल पगार जाता होईल 3 दिवस, तर तू मला एक पत्र पाठवू घेतो लिहून, आमंत्रण पत्र एक दे, आल्याला आभार पत्र पाठवून दे. आणि मग मी त्यांना ते पाठवून दिलं. आणि त्यांना मला त्यांनी खूप दिवस माझं नाव लक्षात ठेवलं. बऱ्याच वेळा आमचा पत्रव्यवहार झाला. एकत्रित यायचा योग काही आला नाही. आणि त्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी अर्बन बँकेने त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कवी संमेलन ठेवलं. आणि त्यात त्या अर्बन बँकेने मला पुरस्कार दिला आणि तो त्यांच्या हस्ते द्यायचं ठरलं. मग नाव वाचल्यानंतर ते म्हणाले की मला हे नाव कुठतरी वाचलंय असं आठवतंय, पण व्यक्ती काय मला आठवेना. त्यानंतर मग काय, आणि मी डायरेक्ट कार्यक्रमाच्या वेळी गेलो. व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं. मला म्हणलं तू जड आहे का, तर म्हणलं होय. मग तुम्हाला ओळखलंस का, म्हणलं तर तुम्हाला सगळ्या महाराष्ट्र ओळखतोय, मीच काय ओळखायचं आहे, सगळ्या महाराष्ट्र तुम्हाला ओळखलं म्हणलं. नाही म्हणलं पण आपली सगळ्यात जुनी माहिती, मग मी सगळी जुन्यात ओळख तुमची आहे म्हणलं, माझी तुझी. आणि मग त्यांच्या हस्ते पुरस्कार घेतला. मग आवर्जून मला म्हणले मला तुझ्या घरी यायचं आहे. तर अशी मोठी माणसं या निमित्तानं खूप भेटली मला. त्यातल्या त्यात रवींद्र कवी मंडळांनी बरीचशी माणसं त्या क्षेत्रामधली माझ्या ओळखीची झाली. किंवा रवींद्र कवी मंडळामध्ये सुद्धा मी नंतर अशी एक भूमिका घेतली की जी आज साहित्य वर्षामध्ये मी घेतोय, की लिहिणारी जी आहे त्यांना आपल्या बरोबरीने संधी मिळवून दिली पाहिजे. केवळ आपल्या एकट्याचा स्वार्थ तिथं नको, किंवा आपल्या एकट्याभोवती प्रसिद्धी ठरवण्यापेक्षा आपल्या बरोबरचे जे सहकारी आहेत, लिहिते हात आहेत, त्याच्यात मला नाव घ्यायला आणखीन एक आठवण की संजय परिचारक नावाचा एक मुलगा होता. किंवा अरुण कुमार इंगळे जे आता SBIचे संचालक म्हणून रिटायर झाले मध्ये, प्रमोद लांडगे प्राध्यापक आहेत, अविनाश कांबळे. आता अविनाश कांबळेचं तुम्हाला माहिती आहे, पुणे विभागात पुण्याच्या विद्यापीठाचे मराठीचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. 2 वर्ष एवढे आपल्या इथे येऊनही गेले. तर ही मंडळी ते मला भेटले. आणि त्यामुळं लिहिण्याचं सातत्य हे मला माझं स्वतःचं वैशिष्ट्य वाटतं की गेली 50 वर्ष मी लिहितोय, पण
मध्ये कुठे खंड पडलाय, थांबलोय असं नाही आलं. कविताच लिहिले असं नाही, पण काही ना काहीतरी लिहित राहिलं. ज्यावेळी मी लिहित नव्हतो त्यावेळी मी लिहिणाऱ्यांना जेवढा माझ्या परीने प्रोत्साहन देता येईल, त्यांना उभं करता येईल, तो माझा प्रयत्न होता. आणि त्यामुळे आज जी माझ्या भोवती माझी माणसं दिसतात मला, मी माझी म्हणतो त्यांना, पण ही जी माझी मंडळी माझ्यासमोर दिसतात, त्याचं मूळ किंवा त्याचं सुरुवात ही साहित्यापासून झालेली आहे. मंगळवेढ्यात आल्यानंतर मंगळवेढ्याशी कसा संबंध जुळला? मंगळवेढ्याशी मी साधारणपणे एक माझं लग्न मंगळवेढ्यात आहे आणि मिसेस इथलीच असल्यामुळं, आणि दुसरं असं की मंगळवेढे माझा आजोळ आहे. हे आमच्यासाठी नवीन आहे. हा, मंगळवेढे माझा आजोळ आहे. माझी आई मंगळवेढ्याची होती, त्यामुळे लहानपणी उन्हाळ्या सुट्टी दिवाळी सुट्टी मामाच्या गावाला हे मंगळवेढ्याला येणं जाणं होतच. पण लग्न झालं त्यावेळी मी नुकतंच रेल्वे स्टेशन लागलो. वर्ष 6 महिने झाले ते नोकरीला. अंकोलीतनं महूदला, अंकोलीत 6-7 महिनेच होतो मी. अंकोलीत 6-7 महिन्यानंतर महूदला माझी बदली झाली, महूदला मी आलो. आणि महूदला आल्यानंतर म्हणजे दत्ता सरगर, तुमच्या माहितीसाठी सांगतो की जडे सर आम्हाला महूदला शिकवायला होते. मी जडे सरांचा विद्यार्थी आहे आणि परत थोड्या वेळापूर्वी एक जडे सरांनी नाव घेतलं कुलश्रेष्ठ. तर योगायोगानं दयानंद कॉलेजात तेही मला शिकवायला होते. मी त्यांचा विद्यार्थी राहिलो आणि यांचाही विद्यार्थी राहिलो. तर जडे सर आम्हाला शिकवायला होते. तर त्यावेळेसच्या काय सर तुम्हाला तिथल्या थोड्याशा आठवणी आहेत का महूदच्या? हे चळवळ पण कदाचित तिथून तुमच्यापर्यंत आला असेल. महूदला मी सांगू 1977 गेलो, कारण 6 महिने फक्त तिथं अंकोलीतमध्ये होतो आणि बदलून तिथं त्याचं गाव सोडून घर सोडून राहायचा पहिलाच योग महूदला. कारण आतापर्यंत अंकोली म्हणजे काय सोलापूरपासून 20-25 किलोमीटरवर होतं. त्यामुळे आठवड्यातली 4 दिवस मी सोलापूरवरच असायचो. त्यामुळं परगावी राहणं, वेगळं राहणं, लांब राहणं हे नव्हतंच. आणि त्यामुळं पहिला अनुभव मला महूदने एकट्याने राहण्याचा दिला. स्वावलंबी जगण्याचं जे आहे त्याचं तत्व मला तिथं पहिल्यांदा सापडलं. 8वी 9वी 10वीला सर तुम्ही आम्हाला शिकवायला होता हे आठवत आहे मला. आणि त्याचबरोबर आपण सांगोल रोडला फिरायला जात होतो संध्याकाळी. होय. तर ते तिकडे एक टेकडी होती, एक 2-3 किलोमीटर आम्ही वॉकिंगला सरांच्या बरोबर जायचो. ती त्यावेळेस मी 10वीला वगैरे असेपर्यंत. आणि त्यानंतर मग सर परत मला वाटतं 1 वर्ष तुम्ही तिथे राहिला आणि नंतर मग परत 4 वर्ष होतो मी महूदला. राहिला महूदला 1 वर्ष 1.5 वर्ष होतो. आणि मग लग्नानंतर राहिलं पंढरपूरला गेलो. पण ह्यावेळी म्हणजे आता तूच सांगताय तशी तरुण मंडळीत मिसळायला राहायला पहिल्यापासूनच आवडत होता. आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळी यांच्यातून माझा जायचा. ह्या मुलांच्या मध्येच रमलो. परत म्हणजे एक आपलं वय जाणवू दिलं नाही ह्या लोकांनी मला. आणि त्यामुळे ह्या मुलांच्या मध्ये रमणं जास्त. त्यातल्या त्यात मग 4 वर्ग तिथेही मला आठवतं की मी विज्ञानचा विद्यार्थी, गणित विज्ञानाचा विद्यार्थी, पण तिथं तर शाळेच्या लायब्ररीत 4 माझ्याकडे असायचे. 24 तास तिथेही. मग दिवस शाळेमध्ये जायचं, पण संध्याकाळी काय करायचं तर ह्यांच्यावर फिरणे, पुस्तकं वाचणे तिथली, हे सगळं मी म्हणजे जी आवड होती माझी, त्या आवडीला पोषक वातावरण तिथं मिळालं. आणि शिक्षक म्हणून जो पाया असतो, शिक्षक होणं जे असतं, ती प्रक्रिया खरं तर महूदमध्ये प्रामुख्याने घडली. कारण शिकवण्याचा नवाच अनुभव, तेव्हा 6 महिन्याच्या अनुभवावर मी तिथे उभा राहिलो. आणि तिथल्या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच मला 9वी-10वी शिकवायची संधी दिली. आणि त्यामुळे आपल्या विषयाचा अभ्यास आणि आपली आवड जोपासण्यासाठी मराठीचा अभ्यास. कदाचित तुम्हाला आठवत असेल की तिथं सुरुवातीला पवार नावाचे मुख्याध्यापक होते आणि ते स्वतः 10वीला मराठी शिकवायचे. आणि मुख्याध्यापक म्हणून रयतमध्ये मुख्याध्यापक खूप काम असतं, त्याला काम नसतं. त्यामुळं बऱ्याच वेळा त्यांचा मराठीचं पोर्शन मला शिकवायची संधी 10वीला मिळाली सुरुवातीलाच. त्यामुळं 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मराठीच्या निमित्तानं, विज्ञान विषय शिकवण्याच्या निमित्ताने तिथं मला कधी गणित शिकवायची संधी मिळाली नाही. कारण गणिताचे बरेच शिक्षक होते माझ्या आधीचे सिनियर. त्यामुळं विज्ञान विशेषतः बायोलॉजी आणि सरांचं मराठी, बरीच माझ्या आधी सिनियर शिक्षक खूप होते. तिथं काही गणित वगैरे शिकवायची संधी नव्हती. पण एक शिक्षक म्हणून जो पाया असतो किंवा शिक्षक म्हणून जे आपल्या मनाची तयारी करावी लागते, ती तयारी तिथं
निश्चित झाली आणि ती मला पुन्हा आयुष्यभर उपयोगाला पाहिजे. की विद्यार्थ्यांचे आपले संबंध कसे असले पाहिजे, पालकांचे कसे असले पाहिजे, आपल्या सहकारी शिक्षकांना तिथली जी शिस्त आहे ती शिस्त पहिल्यांदा माझ्या अंगी बाणवायची संधी मला मिळाली. शिक्षक एक शिस्तीचा शिक्षक किंवा एक तळमळीचे शिक्षक मी जो तयार झालो ते तिथल्या वातावरणामुळे झाले. त्यामुळं मौतकरांचे तसे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. कारण एक पहिल्या सुरुवात जी असते ती होणं फार महत्त्वाचं असतं आणि ती चांगली सुरुवात शिक्षण क्षेत्राची माझी सुरुवात तिथून चांगल्या पद्धतीनं झाली. मंगळवारचा संबंध आणि मग 1977 ते 80 पर्यंत मी 81 पर्यंत 81 पर्यंत मी महूत लावतो. तोपर्यंत मी पंढरपुरातच राहत होतो. 81ला माझी बदली मरोड्याला झाली. रयतमध्येच मरोड्याला हनुमान विद्या मंदिरमध्ये माझी पहिल्यांदा बदली झाली. आणि मग माझी बदली झाली आणि बायकोची सर्व्हिस इथं मंगळवेढ्यात जवाहरलाल हायस्कूलला असल्यामुळं मंगळवेढ्या राहायच्या दृष्टीने सोयीचं ठिकाण म्हणून 81ला मी मंगळवेढ्याला झालो पहिल्यांदा आणि मरोड्यामध्ये गेलो. मरोड्यामध्ये मी जवळजवळ 16 वर्ष होतो. म्हणजे माझ्या नोकरीतला जवळजवळ निम्मा 50% काळ हा मरोड्यात केला. आणि म्हणून आता बहुतेक मला सांगायला आनंद वाटतो की मंगळवेढ्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामधले जे शिक्षक आहेत सगळे ते बहुत वर्षी माझे विद्यार्थी आहेत. तेव्हा शिक्षण क्षेत्रातच नाही तर विविध क्षेत्रामध्ये ही मोठी बरीच मंडळी आज माझे विद्यार्थी या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आठवणीने येतात जातात. तो एक ऋणानुबंध त्यांच्याशी जो निर्माण झाला. त्यात मरोड्याने मला सगळ्यात काय दिलं मोठं तर शिक्षक म्हणून तर मी तिथे उभा राहिलो. विशेषतः गणित विषय जो मला कधी मागे शिकवायला होता मी मरोड्यात राहिलो तर शेवटपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत भूमितीचं शिक्षक म्हणून राहिलो. की मग थेट 8वी ते 10वीच्या वर्गाने भूमिती शिकवावं लागलं मला. पर्याय नव्हते तर गणिताचा शिक्षकच नव्हता. शेवटी स्वाभाविकपणे मग भूमितीचा अभ्यासही केला मी पुन्हा एकदा आणि मग गणिताचा शिक्षक भूमितीचा शिक्षक म्हणून मला तिथं काम करता आलं. मंगळवेढ्यातील ते रसिक मग त्यात पुन्हा काय झालं की तसा रयतचं नोकरी म्हणजे कशी 24 तास बांधील ते त्यामुळे मी त्यावेळी गाड्याही एसटी नव्हत्या. मरोड्याला एसटी नव्हती. कर्नाटकातली एकच गाडी विजापूरला जाणारी आणि विजापूरला रिटर्न येणारी हीच गाडी. मधल्या दुपारच्या वेळामध्ये चडचण वगैरे गाड्या असायच्या पण मरोड्यात जायला वाहनच नव्हतं. आणि तिथं सकाळी 8:30 तास असायचे. त्यामुळे मी सकाळी 7:30च्या गाडीनं कर्नाटक गाडीने मरोड्याला गेलो की संध्याकाळी 7:30च्या गाडीने मंगळवेढ्याला परत यायचं. म्हणजे मंगळवेढ्यात मी असून नसल्यासारखं होतं. फारसा काय माझा सुरुवातीच्या काळामध्ये तर काही अजिबात मंगळवेढ्याशी संपर्क नव्हता. सगळा पूर्ण वेळ नोकरीमध्ये शाळेमध्ये जायचा. पण मला तिथं एक फायदा असा झाला की ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी हजर व्हायला गेलो तुम्ही कदाचित मरोड शाळा बघितली असेल ती रस्त्यापासून थोडीशी आत आहे. मी हजर व्हायला पहिल्या दिवशी रस्त्यानं चाललो होतो शाळेकडे. समोरून एक टोपीवाले ग्रस्त आहे पुढ्यात. मग जवळ आल्यानंतर हा माणूस कुठेतरी बघितला याची मला जाणीव झाली. या माणसाला आपण कुठेतरी बघितलंय. त्याने आल्यानंतर समोर आल्यालाच त्याने मला प्रश्न केला अहो इकडे कुठं आलाय. म्हणलं असं इथं बदली झाली तर राहायला. मग मला म्हणलं मला ओळखलं का तुम्ही. मी म्हणलं पाहिलंय तुम्हाला पण मला नाव आठवत नाही. मला म्हणलं तुम्हाला चन्नप्पा सावळगे आठवतं का. चन्नप्पा सावळगे हे त्यावेळेच्या जनता पक्षाचे अध्यक्ष होते सोलापूर जिल्ह्याचे आणि ते माझे क्लासमेट. म्हणलं चन्नप्पा सावळगे आठवतं. मग मी त्यांच्याकडे येत होतो त्यावेळी तुमच्याकडे आलो बऱ्याच वेळा तरी मला काही नाव आठवलं. मग मला म्हणलं मी पवार वकील आहे. नंदकुमार पवार. हां मग पुढचा प्रश्न त्यांचा पाठोपाठ आला की कविता लिहिताय ना अजून. बोलली मग बरं झालं म्हणजे आपली गाठ. मग मी शाळेतून हजर झालो. त्या दिवशीचा एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी होती तर शाळेला मुख्याध्यापकांना सांगितलं घे माझे मित्र आहेत माझा. आता ते कसं की त्या शाळेच्या संचालक मंडळाचे सभासद सगळे काउन्सिलचे सभासद आणि त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकांना की माझे मित्र आहेत त्यांना सांभाळून घ्या. कुठं जा. मग
सो मग इथे शनिवारी रविवारी अशी कधीतरी मंगळवाड्यात गाठ पड पुन्हा मग मरडत फारशी त्यांची कधी गाठ पडली नाही. एवढंच होता तो पहिल्या दिवशी ते गाठ पडली ना. मग इथं आल्यानंतर बऱ्याच वेळा गाठ पडायला लागली इकडं. मग कविता लिहिताय ते काय लिहिलंय काय नाही ही चौकशी सुरू आहे. मग ते वाच मग दरम्यान ते मला वाटतं तिथं मंगळवाड्यात दामोजी रोड आहे ते कुठलं टेलर घेतो हां बेंगलोरच्या टेलरांच्या शेजारी गोव्याचा वाडा होता. आम्ही तिथं भाड्याला भाडं तर दोघं आलं 2 रूम. पण त्या गमतीशीर होत्या की एकीचं तोंड डावं एकीचं तोंड पूर्वेला आणि एकीचं तोंड दक्षिणेला आणि 2 खोल्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही पण ते दोन्ही एकमेकाला चिटकून. मग पॉवर केल्याने एकदा मला विचार कुठं राहतात सर म्हणलं सरा घरी घर बघितलं. तर मला म्हणलं दिवसभर तुम्ही दोघं नसताय इथं काय करताय काय असं इथं काय. मग म्हणजे आज उद्यापासून माझं ऑफिस इथं. म्हणलं ठीक आहे. ऑफिस काही त्याने आणलं नाही पण बऱ्याचसं कामकाज त्यांचं तिथून सुरू झालं. त्यामुळे रोजचा संबंध यायला. मग रोजच्या संबंधाने मग त्याच वेळी त्यांच्या भावानी मंगुड नावाचं साप्ताहिक सुरू केलं. राजाराम पवार नाही राजाराम पवार नाही भारत पवारने मंगुड नावाचं साप्ताहिक. आणि मग मला म्हणलं सर तुमचा तिकडचा संचारमधला अनुभव आहे इकडे अनुभव आहे थोडंसं ह्याला मदत कर. आणि मग ते संबंध वाढत गेले त्या निमित्ताने. त्या आठवड्यात त्यांचा पेपर निघायचा आणि त्यामुळं त्यांच्याकडे लेख ते म्हणलं मग तिथलं पवार केलं ते काय म्हणलं मला की हे नाव जरी संपादक म्हणून माझं असलं तर ह्याचं संपादकीय तुम्हीच राहायचं. साहित्य तुमच्या संबंधाने मला गोळा करून द्यायचं. राजकीय बातम्या असतील तेवढं मी देईन. अशा पद्धतीनं पेपर तो सुरू झाल्यामुळं त्यांच्याबद्दल फार घनिष्ठ संबंध आला. आणि त्यांना एक वाचन खूप जणांना माहीत नाही की जरी राजकीय कार्यकर्ता जरी ते असले तरी एक रसिक वाचक आहेत. आणि वाचक आहेत म्हणजे कथा कादंबरी नाही वैचारिक वाचन खूप मोठं आहे. त्याने एक दिवशी माझ्याकडे 10-12 पुस्तकांचा वाचनाचा गट्टा जाणून दिला घरी वाचा. खरं पाहता त्यांच्यामुळं मी पुन्हा एकदा वाचनाकडे वळलो वाचायला लागलो त्याच्यावरून लिहायला लागलो. आणि मग बऱ्यापैकी आमचे संबंध तिथे वाढत गेले. आणि मग मला म्हणलं की सर आपण असं साहित्यिक गप्पा मारतोय रोज येतोय जातोय याला काहीतरी चांगलं स्वरूप आपण देऊया एखादा कार्यक्रम करत जाऊ मधनातनं. आणि त्यातून साहित्य मंडळ ही संस्था निर्माण झाली. दरम्यान आम्ही एक काव्य सोलापूरला असताना रवींद्र कवी मंडळाने एक काव्यलेखन स्पर्धा घेतली होती महाराष्ट्र स्तरावर. आणि त्यात विद्या नावाच्या बीडच्या एका मुलीचा कवितेत पहिला नंबर आला. मग त्या काय पुस्तक घ्यायला पुरस्कार घ्यायला वगैरे काय आल्या नाही. बीडला लांब त्यावेळी काही वय पण. आणि मग इथे मग आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही अशी स्पर्धा वगैरे घेतली होती मग आपणही घेऊया. इथे आम्ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर मला दामानी कॉलेजमधला नुकतं दामानी कॉलेज तिथे महानगरपालिका शाळेत भरत होतं गणेश बागेसमोर. तिथला एक विद्यार्थी आला. तर मला म्हणलं तुमचं नाव अमुक म्हणलं हो. मग आमच्या इथे म्हणले मराठी नवीन प्राध्यापक आले आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हणलं कोण काय तर पाटणकर म्हणून म्हणलं बीडवरनं मराठीचे प्राध्यापक आलेले आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे कुठं भेटायचं तर म्हणलं दुपारी 3 नंतर तुम्ही कॉलेजमध्ये कधी या ते असतात तिथं. एका शनिवारी मी गेलो तिथं. मग विचारलं पाटणकर म्हणून कोण आहेत प्राध्यापक वगैरे काय. मग तिथेच होते ग्राउंडवर त्यांची माझी गाठ. मग त्यांनी मला हसत विचारलं तर विद्यार्थी पुरस्कार नेला का म्हणलं. काही नाही म्हणलं. अहो म्हणलं ती विद्या मीच आहे. विद्या टोपण नावाने त्यांचं भाव विद्यासागर पाटील बरोबर विद्या नावाने लिहितो. आणि मग त्यांची तिथून जी माझी त्यांची मैत्री झाली की इतका मोठा माणूस तो पण संध्याकाळी 5च्या ठोक्याला इथं असायचं.
त्यावेळी मी तिथे राहत होतो. बरोबर. 5ला तिथे बरोबर रोज असणारच. काही देणं घेणं नाही, काही नाही, तास 2 तास गप्पा मारणार काहीतरी. आणि खूप अभ्यासू माणूस, उलट मी खूप काही त्यांच्यापासून शिकलो. सुरुवातीला ते किल्ला भागात राहत होते. जिल्हा शेवट पण तिथंच होते. हा. पौराणिकांच्या वाड्यात शेवटपर्यंत तिथे शेवट पण तिथंच होते. पण काय एकमेकाचं स्नेह असं जुळलं म्हणतं असं की एखाद्या लहान भावाने जेवढं काय करावं किंवा जेवढे संबंध आपल्यासाठी जे काही करता येईल तसं तो माणूस करत. आणि 24 तास तिथून मी इथं राहायला आलो, त्यांना सायकल येत नव्हती, मोटरसायकल येत नव्हती. तो माणूस त्या पूर्णांच्या वाड्यापासून चालत इथं यायचा. मी मरडतनं शाळा सुटून त्यावेळी पुन्हा थोड्या गाड्या वगैरे वाढल्या होत्या, यायला 6 साडेसहा व्हायचे. 6च्या ठोक्यात तो माणूस इथं असायचा, बाहेर पायरीवर बसायचे येऊन वाट बघत. काय देणं घेणं काय मी त्यांना काय देत नव्हते. पण वैचारिक जे होतं की नवी माहिती, जे खूप काही आपल्याला माहितीच नाही, आपलं जे अज्ञान होतं ते खूपसं त्यांच्यामुळे दूर राहतं. मराठवाड्यातल्या सगळ्या साहित्यिकांची नावं मी त्यांच्यामुळे ऐकली. खरं तर मला माहिती नव्हती, बरीचशी नावं त्यांच्याकडून ऐकली. तर त्यांच्याकडून लिखाण, त्यांचा लिहिण्याची एक वेगळीच, आता कसं प्राध्यापक मनुष्य होता त्यामुळे त्यांची लेखनाची शैली तशी मोठी दर्जाची होती. PhDचा अभ्यास करत होते, मग वेगवेगळे. आणि त्या माणसाच्या 2 बहिणी इथं कॉलेजला शिकायला. हो. इव्हन त्यांचा मला वाटतं मुलगा अभिनंदन मुलगा डॉक्टर, ते नाही जज पण झाले होते. जज भाऊ होता तो, भाऊ भाऊ आहेत. हा, होता. तर ते पण जज होते. जज होतं. आणि राजपूत वाड्या शेजाऱ्यात असल्यामुळे त्यांचा माझा संपर्क आला होता. आणि ते बहुतेक रिटायर पण झाले आता. रिटायर झाले. तुमचा वाडा तिथंच होता काय? तिथंच आमचे सगळे नातेवाईक तिथंच आहेत. तिथेच असायचे. इथून आणि मग त्यातनं मग ते जेव्हा मग कार्यक्रम करूया, मग कार्यक्रमाला आता आवड असणारी माणसं तरी पाहिजेत की. माझाही काही इथं फारसा संपर्क नव्हता कोणाशी. एक माझी ओळख म्हणजे तेवढी पाटील अशी साहित्य क्षेत्राची ओळख म्हणजे तेवढ्याच एका माणसाची होती.